जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 1 फेब्रुवारी इसवी सन 1676 छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला. कान्होजी खराडे आणि काळभर यांच्या वादातील न्यायाची बाजू कोणती हे शिवाजी महाराजांना माहीत होते. या वादाचा निकाल 1 फेब्रुवारी 1676 रोजी पाली येथे शिवाजी महाराजांच्या उपस्थितीतच मंजूर झाला. त्यामध्ये खराडे यांनी रवादिव्य केले. त्यात ते खोटे ठरले आणि पाटीलकी काळभरांचीच झाली असे सिद्ध झाले. 1 फेब्रुवारी इसवी सन 1683 शहाजादा आजमशहाने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलुखातील रहिमतपूरचे महादेवचे देवालय जाऊन पाडून टाकण्याबाबत बादशाह औरंगजेबास हुकूम देण्याची विनंती केली. यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणतीही हिंदूंची देवळे पाडण्यासाठी बादशाहची संमती मिळवावी लागत असे. 1 फेब्रुवारी इसवी सन 1689 मा साहेबांचा छत्रपती शंभू बाळ सह्याद्रीचा छावा कैद झाला. मराठ्यांच्या इतिहासातील एक सर्वात काळा दिवस. इसवी सन 1689च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकब्बर खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठी शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले. काळा देखील भयचकित करणारा 40 दिवसांचा तो रक्तरंजित प्रवास. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं. जिह्वा काठी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. 1 फेब्रुवारी इसवी सन 1689 सरनोबत महालोजी घोरपडेंचे बलिदान. मराठा सरनोबत महालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेख नजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये महालोजी घोरपडे दारात पडले. 9 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतीला कैद करून आणले म्हणून औरंगजेबाने शेख नजीब खानाला मुकर्रब खान हा खिताब दिला. 1 फेब्रुवारी इसवी सन 1689 छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांची निवड केली गेली. 1 फेब्रुवारी इसवी सन 1814 ऑक्टोबर 1813 मध्ये लॉर्ड हॅस्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहेत हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य काही काळात सर्वात अधिक प्रबळ होते. बाजीरावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1814च्या पत्रात त्यांनी लिहिले की ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळे हे इंग्रजांनी त्यांच्याही विरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पण यात होळकर, शिंदे आणि अमीर खान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला.